3 तरुणांनी आत्महत्या केल्या, तुम्ही तो विषय घेतला होता, त्यांची नावं परत एकदा सांगता येईल का आणि त्या संदर्भात तुमच्या सरकारला काय इशारा आहे? माझी एक मुख्यमंत्र्यांना हात जोडून पुन्हा विनंती आहे आणि विशेष करून आधी मराठा समाजाला, मायबाप हो तुमच्या पाया पडतो, न मिळणार आरक्षण मिळालं, मी माझं कसं असेल, अडाणी असन, शिकलेला असन, कसं असन, पण आपल्या गोरगरिबांच्या लेकरासाठी आरक्षणाचं काम करतो. तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमच्या पाया पडतो. मला कोणाची गरज नाही या राज्यात, पण तुमची लई गरज आहे मराठा बांधवाची. मी पाय पडतो तुमच्या, तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. जर एका टक्क्यानं हुकला ना, हुकू द्या, धाडशी बाना, धाडशी. रिपीट करू 1-2 वर्ष, रिपीट करा. नका आपल्या आईबापापासून लांब जाऊ. आपल्या आईबापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा. माझे हात जोडून विनंती, पुन्हा कुणी नाही. बीडला आत्महत्या झाली, अतुल भैया कवचटांनी, राणीताईंना बदनापूरला केली, काळे भैयानं आपल्या एकदा शिल्लोडला केली. तुम्ही आत्महत्या नका करू. नसल आरक्षण तुम्ही यावेळी हुकलात, तुमचा दोष नाही. तुमचे आईबाप कष्ट करून तुम्हाला पैसे पुरवतात. तुम्ही स्वप्न बघितलेलं असतं की मला नोकरी लागावी. तुम्हाला हेही दिसतं की दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्के असून लागला नाही. तुमची भावना योग्य आहे, पण नाविलाज आहे. त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही, होऊ द्या. 1-2 वर्षे लेट व्हा, काही फरक पडत नाही. तुम्ही पाहिजे, तुम्ही कायमचे संपू नका. आईबापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलंय. आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो, तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब? तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो, दुसऱ्या कारणासाठी 4-2 जणांनी जर मेले, आत्महत्या केल्या, तर तुम्ही पुनर्वसन करता वेगळ्या कारणासाठी. आणि हे भविष्य मागतात, भविष्य. राजकारण नाही मागत, हे राजकारणासाठी नाहीत, त्यांना काही मिळावं म्हणून नाही, हे भविष्यासाठी त्यांचं हक्काचं आरक्षण मागताय. तुम्ही देत नाहीत. तुम्हाला माणुसकीच नाही, माणुसकी शून्य झालात तुम्ही. फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नका पडू देऊ. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल. शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठं आम्हाला काय नाही. तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे. तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू का समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल? असू दे, तुम्हाला काही द्वेष असेल, राग असेल तर ते नंतर बघा ना. पण लेकरांनी काय केलं राव? गोरगरिबांच्या लेकरं धड आत्महत्या करायला लागलेत मराठ्यांच्या. आमचं संपायला लागलेत. हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, काय वाटत नाही, मोडू द्या. हात मोडला, पाय मोडला असं म्हणता येईल. नीट करू, दवाखान्यात नेऊ. एका आईचं, एका बापाचं काळीच गेलं, सोन्यासारखं लेकरूच गेलं, तरी तुम्हाला माया येत नाही मराठ्यांविषयी. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या मंगळवारी बुधवारी ज्या मागण्या झाल्यात गॅजेटच्या, त्या पटकन लागू करा. त्या शिंदे समितीला कशाला बसून ठेवलं तिथं? साधे जाणून बुजून कामं करत नाहीत. याच्या तुमच्यामुळे आत्महत्या व्हायला लागल्यात. मग आमचे पोरं मग तुमच्यामुळं मरायला लागले. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जाणून बुजून आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्यात सुद्धा राजकारण करायला लागला. त्यांच्यावर नको हो खेळू, त्यांच्या बलिदानावर नका खेळू. मी हात जोडून सांगतो तुम्हाला फडणवीस साहेब, त्यांच्यावर कशाला राजकारण करता? त्यांच्या बलिदानावर कशाला ते टाळीवरचं लोणी खाल्लं असं? तुम्हाला माया यावं द्या. तुमच्या घरातलं लेकरू, मराठ्यांच्या घरातलं समजा. तुम्ही ज्या सगळ्या केसेसपासून, गॅजेटपासूनच्या आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण माझे माणसं, पोरं मरायला लागलेत, मरायला. हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब. नसता आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्यात. आणि मला जातीपेक्षा काय मोठं नाही. मग मी नसतो गिनीत, मग मी सुरू करीन. माझे हात जोडून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं हे मंगळवारी बुधवारी मार्ग काढा. कारण आमचे लेकरं मरायला लागलेत, लेकरं. आणखीन आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समजून घ्या. जर संयम सुटला, कारण फरकार काहीच बघणार नाही. आणि मराठा बांधवांना विनंती आहे, लेकरा हो, नका रे आत्महत्या करू. तुम्ही आरक्षणच देतो, दम धरा. हो दे, रिपीट 1 वर्ष रिपीट होईल. फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका. आईबापासाठी तुम्ही गरजेचे आहेत, माझ्यासाठी गरजेचे आहेत. माझा शब्द ऐका, फक्त आत्महत्या करू नका. पाटील वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. काय? विजय वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे